नमस्कार मैत्रिणींनो, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मऊ मोकळी सुटसुटीत अशी साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। कधी कधी काय होतं, साबुदाणा खिचडी भांड्याला चिकटते। मग ती भांड्याला ज्या भांड्यात आपण साबुदाणा खिचडी बनवणार आहे त्या भांड्याला चिकटू नये म्हणून तेलाचं प्रमाण जास्त वापरलं जातं। तुम्ही कमी तेलामध्ये या पद्धतीने साबुदाणा खिचडी नक्की बनवा। बनवायला सोपी आहे आणि एक दोन ज्या टिप्स आहेत त्या जर फॉलो केल्या तर प्रत्येकाने बनवलेली साबुदाणा खिचडी मऊ मोकळी आणि सुटसुटीत होईल। तुम्ही ते पाहू शकता। पाहता क्षणी खावीशी वाटणारी अशी ही साबुदाणा खिचडी झालेली आहे। कमी साहित्यात बनवलेली आहे, कमी तेलामध्ये बनवलेली आहे। आता आषाढी एकादशी येत आहे आणि आषाढी एकादशी म्हटलं की प्रत्येक घरोघरी प्रत्येकाचा उपवास असतोच। मग या आषाढी एकादशीला या पद्धतीने तुम्ही साबुदाणा खिचडी बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून सांगा की कशी झाली। एक दोन टिप्स आहेत त्या व्हिडिओमध्ये त्या वेळेला सांगणार आहे। साबुदाणा खिचडी करत असताना एक दोन चुका आहेत त्या जर टाळल्या तर प्रत्येकाने बनवलेली साबुदाणा खिचडी अशी मोकळी मऊ आणि सुटसुटीत होईल आणि विशेष म्हणजे कमी तेलकट। साबुदाणा खिचडी बनवत असताना शक्यतो कमी तेलाचा वापर करा। जास्त तेलकट जर ती खिचडी झाली तर खाण्याची इच्छा होत नाही। तुम्ही ते पाहू शकता, मोकळी झालेली आहे, एकदम सुटसुटीत अशी झालेली आहे आणि कुठेही तुम्हाला तेलकट अशी वाटत नाही। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। साबुदाणा सकाळी जर खिचडी बनवायची असेल तर रात्री भिजत घालायचा आहे। किमान 7 ते 8 तास तो साबुदाणा भिजलेला असावा। तुम्ही ते पाहू शकता, हा साबुदाणा रात्री भिजत घातलेला आहे आणि मोकळा एकदम सुटसुटीत असा तुम्हाला दिसत असेल। साबुदाणा छान असा भिजलेला आहे। साबुदाणा जर छान भिजला नसेल तर खिचडी कठीण होते, मऊ आणि मोकळी अशी होत नाही, किंवा जास्त प्रमाणात जर साबुदाणा भिजला तर खिचडी चिकट होते। साबुदाणा भिजवण्यासाठी 1 वाटी जर साबुदाणा घेतलेला असेल तर रात्री तो साबुदाणा स्वच्छ धुवून त्यामध्ये पाऊण वाटी पाणी घालायचं आहे आणि रात्रभर तो साबुदाणा भिजण्यासाठी ठेवायचा आहे। या पद्धतीने साबुदाणा नक्की भिजवा। मी तो साबुदाणा कसा भिजवायचा तो व्हिडिओ साबुदाणा वडा रेसिपी ही जी आहे त्यामध्ये दाखवलेला आहे। त्या पद्धतीने साबुदाणा भिजवून घ्या। आता गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आणि त्यामध्ये 1 चमचा तेल घातलेला आहे। तेल हलकंसं गरम झाल्यानंतर 1 बटाट्याचे साल काढून घेतलेले आहे आणि त्याच्या अशा पद्धतीने पातळ काप करून घेतलेले आहेत। हे तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहेत। कोणतंही भांडं तुम्ही कढई घेतली असेल किंवा जाडबुडाची कोणतीही कढई घ्या किंवा तवा घ्या, तो छान असा गरम झाल्यानंतर 1 चमचा त्यामध्ये तेल घालायचं आहे। तेल छान असं तापल्यानंतरच बटाट्याचे जे काप करून घेतलेले आहेत ते तेलामध्ये घालायचे आहेत। ते भांडं जर गरम झालं नसेल तर या बटाट्याचे जे काप आहेत ते भांड्याला चिकटतात, म्हणजे कढईला चिकटतात। म्हणून हा तवा छान असा गरम झाल्यानंतर 1 चमचा तेल घातलेला आहे। तेल छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर हे बटाट्याचे जे काप आहेत ते तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। कमी तेलाचा वापर केलेला आहे, तुम्ही ते पाहू शकता। आणि हा जो बटाटा आहे हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे, म्हणजे बटाटा छान असा फ्राय होईल आणि हे बटाट्याचे जे काप आहेत ते छान असे मऊ होतील, शिजले जातील। 1 ते 2 मिनिटांसाठी छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्याचा ज्यावेळी आपल्याला कलर चेंज होईल त्यावेळी हे बटाट्याचे काप एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत। तुम्ही ते पाहू शकता, 1 ते 2 मिनिटं मी छान असं परतून घेतलं आणि अशा पद्धतीने हलकासा ब्राऊन कलर आलेला आहे आणि आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते। तुम्हाला जर साबुदाणा खिचडी त्यामध्ये जर शेंगदाणे आवडत असतील तर तुम्ही या तेलामध्ये थोडेसे शेंगदाणे खरपूस होईपर्यंत थोडेसे फ्राय करून घ्या। मला शेंगदाणे खिचडीमध्ये आवडतात कारण दाताखाली ते छान लागतात, म्हणून थोडेसे शेंगदाणे या तेलामध्ये मी, कच्चे शेंगदाणे आहेत हे तेलामध्ये थोडेसे मी फ्राय करून घेणार आहे। म्हणजे तेलामध्ये शेंगदाणे छान असे कुरकुरीत होतात आणि खिचडी खात असताना ते दाताखाली छान लागतात। असंही तुम्ही या पद्धतीने करून पहा। थोडेसे शेंगदाणे आहेत ते छान असे खरपूस भाजले की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। शेंगदाणे छान असे भाजलेले आहेत आणि कुरकुरीत हे शेंगदाणे होतात आणि छान लागतात। या प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहेत। तेल जे 1 चमचा तेल घातलेलं त्यातील तेल शिल्लक आहे, याच तेलामध्ये आपल्याला साबुदाणा खिचडी बनवायची आहे। भिजवलेला साबुदाणा आहे त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे, किंवा भाजलेल्या शेंगदाण्याची भरड करून तुम्ही यामध्ये घालू शकता। तुम्हाला हिरवी मिरची आवडत असेल तर भाजलेले शेंगदाणे आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या मिक्सरला थोड्याशा जाडसर वाटून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने मिक्स करून घेऊ शकता। माझ्याकडे जे शेंगदाण्याचं कूट होतं तेच घातलेलं आहे। तव्यामध्ये जे शिल्लक तेल होतं त्यामध्ये ही जी पिकलेली जी मिरची असते, वाळलेली सुकी मिरची, ती थोडीशी कुटून घेतलेली असते। हे उपवासाला खिचडी बनवताना मी वापरत असते। मग ते त्यामध्ये 1 चमचा घातलेली आहे। तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता। आणि जे कूट आणि साबुदाणा एकत्रित मिक्स केलेलं ते त्यामध्ये परतून घ्यायचं आहे। तवा थोडासा तापलेला त्यामुळे
थोडंसं जी मिरची पूड घातलेली आहे ती थोडीशी तुम्हाला करपल्यासारखी दिसत असेल. नंतर मी लो फ्लेमवरती ही खिचडी छान अशी परतून घेतलेली आहे. तुम्ही मिरची पूडऐवजी हिरवी मिरची ठेचून घालू शकता किंवा त्याचे बारीक काप करून त्यामध्ये घालू शकता. परंतु अशा पद्धतीने बनवा, ही खिचडी पण छान लागते आणि ही खिचडी दह्यासोबत खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. खिचडी छान अशी परतून घेतलेली आहे आणि मंद गॅसवरती मी खिचडी छान अशी परतून घेतलेली आहे. आणि थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे, म्हणजे जो साबुदाणा आहे तो मऊ होईल आणि खिचडी मऊसूत बनेल. साधारणतः मोठे 2 चमचे अशा पद्धतीने मी पाणी शिंपडलेलं आहे. थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि अशा पद्धतीने झाकण ठेवून लो टू मीडियम फ्लेमवर छान अशी वाफ द्यायची आहे. 2 मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही ते पाहू शकता मोकळी सुटसुटीत अशी खिचडी झालेली आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे जे बटाट्याचे काप होते ते फ्राय करून घेतलेले आणि शेंगदाणे त्यामध्ये घातलेलं आहे. नेहमी लक्षात ठेवा की साबुदाणा थोडासा भाजून घेतल्यानंतर बटाट्याचे काप असो किंवा शेंगदाणे तुम्ही त्यामध्ये मिक्स करून घेणार असाल तर साबुदाणा थोडा वेळ भाजून झाल्यानंतर मग त्यामध्ये मिक्स करायचं, म्हणजे जी साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे ती चिटकत नाही आणि मोकळी आणि सुटसुटीत होते. पुन्हा मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे, परंतु सुरुवातीला मीठ घातलेलं नव्हतं. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणखी थोड्या वेळासाठी परतून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून पुन्हा वाफ द्यायची आहे, कारण साबुदाणा थोडासा कच्चा आहे. आणखी थोडा वेळ जर वाफ दिली तर साबुदाणा छान असा भाजला जाईल आणि खिचडी मऊसूत होईल. खिचडी बनवत असताना हाय फ्लेमवरती कधीही खिचडी बनवायची नाही. मीडियम टू लो फ्लेमवरती खिचडी बनवायची आणि थोडा वेळ पुन्हा झाकण ठेवून मंद गॅसवरती आणखी वाफ दिलेली आहे. तुम्ही ते पाहू शकता मोकळी आणि सुटसुटीत खिचडी तयार झालेली आहे. ही खिचडी तुम्ही दह्यासोबत किंवा तुम्हाला जर आवडत असेल तर दुधासोबत खाऊ शकता. तुम्ही ते पाहू शकता पाहता क्षणी खावीशी वाटणारी अशी साबुदाणा खिचडी तयार आहे. मग तुम्ही उपवासासाठी बनवू शकता किंवा सकाळी नाश्त्यासाठी बनवली तरीही बनवू शकता. चवीला अप्रतिम लागते. या पद्धतीने नक्की बनवा. खिचडी तयार झालेली. इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. तुम्ही ते पाहू शकता मऊसूत अशी झालेली आहे आणि मोकळी सुटसुटीत अशी झालेली आहे. एका प्लेटमध्ये ती काढून घेऊया. मग तुम्ही दह्यासोबतही खाऊ शकता. चवीला अप्रतिम लागते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि या पद्धतीने या आषाढी एकादशीला किंवा उपवास असेल किंवा सकाळी नाश्त्यासाठी जर बनवायचे असेल तर या पद्धतीने बनवून मला कमेंट करून नक्की सांगा की कशी झाली. मला खात्री आहे तुम्ही पहिल्यांदा जरी ही साबुदाणा खिचडी बनवणार असाल तरी मोकळी आणि मऊसूत आणि सुटसुटीत अशी खिचडी बनणार आहे. ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. साबुदाणा खिचडी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.